आणि यानंतर थेट जाऊयात सदा सरवणकर यांची पत्रकार परिषद सुरू आहे। तुमची सर्वांची इच्छा आहे का मी मागे घ्यावा? मीच मागे घ्यावा असा आग्रह का करताय? एखादा लोकप्रतिनिधी 30 वर्ष काम करतो आणि त्याला नंतर अशा प्रकारे तुम्हीच मागे घ्या असा आग्रह का असतो? आलो बर बर नाही, आता एक 10 मिनिटापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा मला फोन आला होता की 3 वाजेपर्यंत मागे घ्यायची वेळ आहे आणि पक्षहितासाठी तू काही एक प्रस्ताव दिला होतास, त्या बाबतीत समोरून त्यांचं उत्तर असं आहे की मुंबईतल्या ज्या मनसेनेच्या उमेदवारांनी आमच्या महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध जे अर्ज भरले ते मागे घ्यावं अशा प्रकारची माझी अट होती की ठीक आहे, शेवटी आम्हाला या राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथजी शिंदे साहेब व्हावेत ही आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि म्हणून जास्तीत जास्त आमदार हे महायुतीचे निवडून यावेत हीच भावना आणि त्याच्यात दादरमधनं धनुष्यबाण आणि बाळासाहेबांचे विचार हे विधान भवनात जाणं ही काळाची गरज आहे अशा प्रकारचं मी त्यावेळेला म्हणालो होतो। त्यांचं म्हणणं आता असं होतं की आपण जो प्रस्ताव दिला होता तर मुंबईतले मनसेनेचे जे उमेदवार आहेत आपल्या महायुतीच्या विरुद्ध ते विड्रॉ करायला तयार आहेत, तुझं काय म्हणणं? अर्थात मी जी निवडणूक लढवतोय ती काही माझी वैयक्तिक माझ्यासाठी नाही। पहिलं माझ्याबरोबर गेली अनेक वर्ष जे शिवसैनिक अहोरात्र परिश्रम घेऊन सगळ्याच संकटांना तोंड देऊन उभे आहेत त्यांना विचारणं आणि त्यानंतर मतदारसंघाची जी भावना आहे मतदारांची हे लक्षात घेऊन मला असं वाटतं मला निर्णय घ्यावा लागेल आणि त्यामुळे मी आपल्या माध्यमातून एकच सांगेन, शिंदेसाहेबांची इच्छा आहे किंवा त्यांना असं वाटतंय की आपण टाकलेली अट किंवा मी टाकलेली अट जर मान्य होत असेल तर आपण त्या संदर्भात कार्यकर्त्यांशी बोलून, कारण शिंदेसाहेब म्हणतात की मला कार्यकर्ता नाराज करून काही करता येणार नाही, तर तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांशी बोला आणि अंतिम निर्णय कळवा। त्यामुळे माझे जे पदाधिकारी आहेत त्या सगळे आता आम्ही जवळजवळ 50 ग्रुप केले होते। आम्ही एकत्र काही रॅलीने कोणी प्रचार करत नाही, तर 50 एक ग्रुप करून हे ग्रुप आपापल्या ठिकाणी पत्रकं आणि प्रचार करायला फिरत आहेत। मी त्या सगळ्यांना इथे बोलवलेले, आम्ही आता चर्चा करू आणि त्यानंतर निर्णय घेऊ। फर्स्ट तुम्ही असं म्हणत आहात की एका ठिकाणी की मी माघार घ्यावी अशी तुमची इच्छा आहे का, तुम्ही प्रश्न विचारता, दुसऱ्या बाजूला तुम्ही असं म्हणताय की आता मी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे, मग अजूनही संभ्रमाची जी अवस्था आहे ती कायम आहे का? आणि तुम्ही असं म्हणत आहात की जर महायुतीच्या विरोधात जे मनसेने उमेदवार दिलेत जर तुमची ही वाट आहे का की त्यांनी माघार घ्यावी मग मुंबईतल्या सगळ्या जागांवरून? तशीच अट आहे माझी तीच। शेवटी आम्ही उभं राहणं, इथला एक एक आमदार वाढणं या मागची आमची भूमिका हीच की राज्याचे मुख्यमंत्री पुनश्च एकदा एकनाथजी शिंदे साहेब व्हावेत आणि महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत ही भावना आहे। आणि मग या भावनेला पोषक काय असेल तर जर मनसेमुळे आमचे काही उमेदवार पराभूत होणार असते आणि ती संख्या कमी होणार असेल तर शेवटी मी एक ही प्रतिष्ठेची न करता जास्तीत जास्त महायुतीचे उमेदवार कसे निवडून येतील आणि त्यासाठी आवश्यक ते धोरण आणि आवश्यक ती भूमिका आम्हाला घेणं आवश्यक आहे। आत्ता होता 5 मिनिटात सांगितलं की मुंबईतील जे मनसेचे उमेदवार आहेत ते उमेदवारी अर्ज मागे घ्यायला तयार आहेत, अजूनही तुम्ही संभ्रमाचं वातावरण इकडे पाहायला मिळतं की कार्यकर्त्यांशी आता बोलू, जर तुमची अट होती तर तुमचं आता स्ट्रेट वक्तव्य नसेल? नाही, आम्ही आज सुद्धा प्रचाराला सुरुवात केली। आमचे सर्वच शाखा प्रमुख आणि सगळे पदाधिकारी हे प्रचारात आहेत आणि ही अट नक्की होती की आमचे जास्तीत जास्त आमदार निवडून येण्यासाठी आवश्यक असेल ती भूमिका घ्यावी। एका शीटमुळे सगळं काही वातावरण खराब व्हावं असं वाटत नव्हतं आणि राजसाहेबांबद्दल सुद्धा आमच्या मनात प्रेम आहे, त्यामुळे हे सगळं लक्षात घेऊन महायुतीचे आमदार वाढावेत ही यामागची प्रामाणिक भावना आहे। शेवटी हे सगळं असलं तरी शिंदेसाहेब कार्यकर्त्यांच्या भावना जपतात,
आणि मी सुद्धा एक सर्वसामान्यांमधलाच कार्यकर्ता आहे, आजही शिवसैनिक म्हणून काम करतोय. त्यामुळे माझ्याबरोबर जे आत्ता जागोजागी प्रचार करतात त्यांच्याशी बोलणं मला आवश्यक आहे. कारण त्यांनी तशा सूचना केल्या की तू तुझ्या पदाधिकाऱ्यांशी बोलून घे, त्यांना काय वाटतं, कशात संघटनेचा फायदा आहे. अनेक वेळा आम्ही संघटनेच्या हितासाठी अशा प्रकारचा त्याग केलेला आहे. त्यामुळे मला निश्चित माहिती आहे की हा जो त्याग आहे हा शिंदेसाहेबांना मुख्यमंत्री पदापर्यंत नेऊन जायला उपयोगी पडणार आहे का याचा निश्चित तुम्ही अभ्यास करू. त्यागाची भाषा बोलत आहात सर तुम्ही त्यागाची भाषा बोलत आहात याचा अर्थ तुम्ही बॅकफूटवर येताय, तुम्ही माघार घेताय. बॅकफूट हा निर्णय वैयक्तिक मला विचाराल तर मी पक्षहिताचा नेहमीच निर्णय घेत आलो. आणि जर मनसेने सगळे उमेदवार मागे घेणार असेल आणि आमचे आमदार वाढणार असतील तर एका पदासाठी अडून राहणं, एका आमदारकीसाठी अडून राहणं हे संयुक्तिक होणार नाही. उद्दिष्ट हेच आहे की राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथजी शिंदे हे तुम्ही बनावे. म्हटलं होतं की स्टॅम्प पेपरवर लिहून देतो मी अर्ज मागे घेणार नाही. आजही मी लिहून देतोय की मी अर्ज मागे घेणार नाही. माझ्याबरोबर माझे असंख्य कार्यकर्ते आहेत. त्यांना आपलं पक्षाचं हित, राज्याचे मुख्यमंत्री व्हायला हवेत ही भावना, ह्या भावनाचा सगळ्याचा विचार करावा लागेल. मी तुमच्या इथे बसून मी मागे घेतो असं कुठे म्हणालो आता? मी माघार घेतो असं नाही म्हणालो. पण ह्या ज्या मुख्यमंत्र्यांच्या ज्या काही भावना आहेत ह्या मी तुमच्यापर्यंत कळवल्या. त्याला सकारात्मक उत्तर हे कार्यकर्त्यांशी बोलूनच देता येईल. तर आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तुम्ही असं म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आता थोड्या 5 वेळापूर्वी मिनिटापूर्वी फोन केलेला आहे. मग याचा अर्थ काय होतो? ज्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा त्या दिवशी जर तुम्हाला फोन येत असेल मुख्यमंत्र्यांचा तर याचा अर्थ काय आहे? मग अर्थ हाच आहे की राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार यावं. राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा सांगतो की एकनाथजी शिंदे साहेब व्हावेत ही जनमानसाची भावना आहे. आता ह्या भावनेला आमच्या कार्यकर्त्यांकडनं कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो हे सुद्धा आम्हाला बघावं लागेल. माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, भारतीय जनता पक्षाचे सुद्धा अनेक कार्यकर्ते फिरत होते. शेवटी या सगळ्यांशी बोलणं, कारण आम्ही कार्यकर्त्यांचे आमदार आहोत किंवा कार्यकर्त्यांचं नेतृत्व करणारी लोक आहोत, त्यामुळे कार्यकर्त्यांशी बोलून हा निर्णय घेतला. भाजपनं म्हटलं होतं की तुमचा प्रचार करणार नाही, आम्ही ठाकरेंचाच प्रचार करू असं सांगितलं काल. प्रसाद लाड म्हणत आहेत की आम्ही मंत्र्याच्या हे नेत्या पक्ष म्हणून आणि तुम्हाला माहिती असेल की राजसाहेबांशी अनेक नेते मंडळांचे कौटुंबिक संबंध आहेत. हे कौटुंबिक संबंधापोटी काही आमचे मित्रमंडळी तशा प्रकारचा उल्लेख करत असतील, करतायत. मात्र पक्ष म्हणून प्रमुख जे नेते आहेत फडणवीस साहेब यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माघार घ्यायची जर वेळ आलीच किंवा जर तुम्ही माघार घेतली, मुख्यमंत्र्यांचं देखील तुम्ही म्हणताय पुनर्वसनाची त्यांनी काय तुम्हाला हमी दिली आहे का? विधान परिषदेवरती संधी देऊ किंवा पुढे कुठे तुम्हाला संधी? असं आहे की मी कुठल्याही अपेक्षेने किंवा काहीतरी मिळेल म्हणून मी माघार कधीच नाही. एक आहे की आमची जी भूमिका असेल ती पुन्हा हीच असेल की राज्यात महायुतीचं सरकार आलं पाहिजे. तर ज्या वेळेला अशा प्रकारचे मोठे निर्णय घेतो तेव्हा एखादा बळी जातो. तुमचा जाईल असं वाटतंय? एखादा बळी जातो असं मी म्हणतो, माझा गेला असं मी म्हणत नाही. जेव्हा एकनाथ शिंदेनी मूळ शिवसेना सोडली होती, तुमच्यासोबत सगळे गेले होते, तेव्हा त्यांनी विधान भवनातच शब्द दिला होता की माझे जितके आमदार माझ्यासोबत आले आहेत त्यांना मी पुन्हा एकदा निवडून आणेन. तर आता कुठेतरी मुख्यमंत्री त्यांच्या शब्दापासून पलटतात का? कारण का त्यांच्याच आमदारांवर माघार घ्यायची वेळ येते. यात किंचितही नाही. त्यांचे शब्द मी तुम्हाला सांगतो की तू जी मागणी केली होतीस, म्हणजे मी मागणी केली होती की मनसेनेने आपल्या विरोधात असलेले सगळे उमेदवार विड्रॉ करावेत. ते उभे केले तर आपले काही आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. शेवटी आमचा उद्दिष्ट किंवा सर्वसामान्य जनतेचं उद्दिष्ट हेच आहे की महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत. राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा गोरगरिबांचा कैवारी एकनाथजी शिंदे साहेब व्हावेत. आणि यासाठी जी काही मांडणी आहे ही मांडणी आम्ही करतोय. आणि त्यांनी आज त्या काय मला तू मागे घे असं सांगितलं नाही. हा त्यांचा प्रस्ताव आहे. तुझ्या कार्यकर्त्यांशी बोल आणि निर्णय घे अशा प्रकारचं इच्छा आहे त्याच्यासाठी तुम्ही 2 पावलं मागे यायला तयार आहात.
परंतु राज ठाकरेंचं एक विधान काही दिवसांपूर्वी समोर आलं की भाजपचा आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील. त्यामुळं जरी तुम्ही त्याग करण्याच्या भूमिकेत असाल तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा एकनाथ शिंदे असतील की नाही? याला जोडून असा प्रश्न आहे की मनसेच्या पाठिंब्यामुळे तो मुख्यमंत्री होईल असं सुद्धा म्हणाले. आता शेवटी प्रत्येक पक्षाच्या भूमिका आहेत त्या वेळेनुसार बदलतात. ते काही दिवसांनी आणखीन वेगळंही काहीतरी बोलू शकतात, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ही सगळी मोठी माणसं आहेत. मी त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावरती बोलणं काही उचित करणार नाही. पण मला पुन्हा पुन्हा हेच वाटतं, आमचं ध्येय शेवटी काय आहे की राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथजी शिंदे बनावेत, महायुतीचं पुन्हा सरकार यावं. यासाठी त्यांचा असलेला प्रस्ताव त्यांनी माझ्याकडे बोलून दाखवला. त्यांनी माझ्यावर यत्किंचितही जबरदस्ती केलेली नाही आणि निर्णय तुमच्या कार्यकर्त्यांनी घ्यावा अशा प्रकारचं त्यांनी. सरवणकर साहेब, पण एक दादरच्या शेणावर समोर एक बॅनर लागलाय जो सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या बॅनरवरती स्पष्टपणे म्हटलंय, समस्त दादरकरांनी लावलेला जो बॅनर आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे की सदा सरवणकर यांनी माघार घेऊ नये, राजपुत्रासाठी खुर्ची सोडू नये. बाळासाहेबांचे हे शब्द होते. कसं पाहता? असं पण म्हटलेलं आहे. समस्त दादरकरांच्या ज्यांनी ते बॅनर लावलं असेल त्यांचे मी आभार व्यक्त करतोय. माझ्याबद्दलच्या सर्वसामान्य जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या याच भावना आहेत आणि त्यामुळे मला त्यांच्याही भावनेचा आदर करावा म्हणून आत्तापर्यंत मी आपल्याला जे सांगतो हे पुढेही सांगत राहणार. शेवटी या सगळ्या भावनिक गोष्टी आहेत. सगळ्यांची इच्छा तीच आहे की पुनश्च आमचे शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री सर, आहेत. मनसेचे कोणकोणते नेते तुमच्या यादीत आहेत का ज्यांनी माघार घ्यावी अशी तुमची इच्छा आहे किंवा तुमची मागणी आहे? निश्चित ज्या वेळेला माझ्या मनात असं येईल की काही उमेदवार मागे घेत आहेत किंवा सगळेच्या सगळे उमेदवार मागे घेत आहेत त्यावेळेला मी निश्चित यादी बघेन. तसंच शाश्वत आश्वासन मी मुख्यमंत्र्यांकडनं घेईन आणि त्यानंतरच आपण निर्णय घेऊ. खरं तर तुम्ही ज्या वेळेला ही मागणी केलेली होती तर या मागणीमागचा मुख्य तुमचा उद्देश काय? कारण मनसे आधीपर्यंत बिनशर्त पाठिंबा होते, आता कुठेही त्यांना तुम्ही चर्चेमध्ये घेतलं. अगदी उद्धव श्रीकांत शिंदे यांच्यासाठी स्वतः राज ठाकरे यांनी सभा घेतली होती, आदित्य ठाकरेंसाठी जागा सोडलेली होती. त्यामुळे आज संध्याकाळी त्यांची जाहीर सभा सुद्धा होणार आहे. उद्देश अगदी सरळ स्पष्ट आहे की महायुतीच्या विरोधी जर मनसेनेचे उमेदवार उभे राहिले तर त्याचा फटका हा महायुतीलाच बसणार आहे. कारण महायुतीचीच काही मतं ही विभागली जाणार आणि मग महायुतीला आवश्यक असलेले जे काही मतांची आमदारांची संख्या आहे ही आमदारांची संख्या आपण गाठू शकणार नाही अशा प्रकारचा संशय मनात येतो. अर्थात सर्वांचं ध्येय हे आहे की अपेक्षित असं आणि पुरेसं आमदारांचं पाठबळ हे निवडून आलं पाहिजे आणि ते येण्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे. कारण मी एक इथून निवडून जाणं याचाच अर्थ एक आमदार वाढणं असं आहे आणि त्यामुळे एक एक आमदार वाढवणं हीच यामागची भूमिका आहे. मला असं वाटतं की त्या भूमिकेवरती आम्ही आजही तुम्ही वारंवार म्हणत आहात की मुख्यमंत्र्यांना आश्वासन सुद्धा दिलेलं आहे, त्यांच्याशी बोलणं सुद्धा केलेलं आहे. मात्र कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर जर दुमत झालं तर मग माघार की बंडखोरी तुम्ही नेमकं नाही. त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलंय की मी कार्यकर्त्यांना जपणारा नेता आहे. तुझे कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो निर्णय मला कळव आणि तो आपण निर्णय घेऊ. तुम्हाला विधान परिषदेची ऑफर देण्यात आली का? काहीतरी राजकीय पुनर्वसनावर विधान परिषद आणि त्याचबरोबर मंत्रीपद अशी ऑफर आपल्याला देण्यात आलीच काही? नाही. मला असं वाटतं मी काही मंत्रिपदासाठी किंवा विधान परिषदेसाठी कुठलीही गोष्ट करायला तयार नाही. कारण माझे मतदार आहेत त्यांना वाऱ्यावर मला सोडायचं नाही. मला मंत्रिपद हवंय म्हणून मतदारांना वाऱ्यावर सोडा ही भावना माझी बिलकुल नाही. शेवटी तेच सांगतोय की आमचा एक एक आमदार महायुतीचा वाढणं ही यामागची भूमिका आहे. आपल्या लोकसभेची मदत आपण राज उमेदवारी मागे ठाकरेंनी घेतल्यामुळे केली, अप्रत्यक्षरित्या उभाटाला याचा फायदा होईल का? सर समोर बघा, तुम्ही असं जर तर्क पण दिला होता हा साहेब, मुख्यमंत्र्यांकडे, जर तुम्ही तर्क देखील दिला होता, जर मी उमेदवारी मागे घेतली तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा उभाटाला होऊ शकतो. बघा, मी तळागाळात काम करून बूथ आणि घर प्रत्येक घरातलं मी मतदार आपल्याला सांगू शकेन, प्रत्येक बूथमधली आकडेवारी सांगू शकेन, प्रत्येक वॉर्डातली आकडेवारी सांगू शकेन. आणि हे जर नजरेसमोर आणलं तर ही वस्तुस्थिती आहे की
या ठिकाणावर मी माघार घेणं याचा किती टक्के फायदा हा अमितजींना होईल मला माहिती नाही, पण तो आणखीन कोणाला होऊ नये हीच तळमळ आमच्या कार्यकर्त्यांची आणि माझी आहे. मनसेसाठी हक्काची जागा सोडली जाते, मनसेसाठी हक्काची जागा शिवसेना सोडते. नाही सोडते असं कोणी आज म्हणाल नाही. आमच्या कार्यकर्त्यांशी आम्हाला बोलावं लागेल, शाखा प्रमुख आता येत आहेत त्यांच्याशी बोलावं लागेल. शेवटी शिंदे साहेबांचं म्हणणं हेच आहे की आपण अट टाकली होती की जे काही मनसेने आपले उमेदवार मागे घ्यावेत आणि ते घेत असतील तर तू तुझ्या कार्यकर्त्यांशी बोलून त्यांची भावना समजून घे. मला कार्यकर्ता सांभाळायचा आहे, जपायचा आहे ही भावना त्यांनी व्यक्त केली. संजय राऊतांचा पाठिंबा तुम्हाला लोकसभेला दिला, त्या पाठिंब्याचं ओझं वाटतंय का आता? कारण का जो पाठिंबा त्यांनी दिला त्या पाठिंब्याच्याच अटीवरती त्यांनी आता ही अट घातली आहे तुम्हाला. बघा अगदी प्रांजळपणे इथे मी सांगतोय की मी बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसैनिक आहे. आम्ही या मतदारसंघामध्ये आमचा पक्ष किंवा शिवसेना वाढवण्यासाठी अनेक असे संघर्ष केले, त्यापैकी मनसेनेशी सुद्धा संघर्ष केला. त्यामुळे संघर्षातून पक्ष उभा केलेला आहे. कोणासाठी तरी आम्ही मागे होतोय असा भाग नाही. शेवटी आमचं उद्दिष्ट आहे की महायुतीचं सरकार आलं पाहिजे आणि त्यासाठी जर काही आमच्या कार्यकर्त्यांनी संमती दिली तर आम्हाला पुढे जाता येईल. कारण तशी तुम्ही जर माघार घेतली तर तुमच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून तर जो बालेकिल्ला होता शिवसेनेचा दादर माही तो कुठेतरी कायमचा त्यांच्या शिवसेनेच्या हातातून जाईल का? जर मनसे जिंकली तर हा बालेकिल्ला त्यांचा होऊन जाईल असं नाही वाटत? ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण शेवटी आमचं अंतिम ध्येय हेच आहे की महायुतीचं सरकार आलं पाहिजे आणि महायुतीचं सरकार येण्यासाठी जे करणं आवश्यक आहे त्या गोष्टी आपण करूया. संजय राऊत बोलले होते सर, संजय राऊत बोलले होते सर, एकीकडे अट सुद्धा टाकली आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांशी सुद्धा बोलणार म्हटलं, पण कार्यकर्त्यांनी जर माघार घेण्यास नकार दिला तर त्यांची समजूत काढून मुख्यमंत्र्यांना आश्वासन देणार की एकंदरीत तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणार? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा नेता आहे आणि त्यांची आजही भूमिका आहे की कार्यकर्त्यांच्या मनात असेल आणि त्यांना लढायचं असेल तर मी तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव आणणार नाही. तुम्ही कार्यकर्त्यांनी निर्णय घ्यावा. फक्त जो आमच्याकडनं प्रस्ताव दिला होता त्या प्रस्तावाला मनसेनेने सकारात्मक उत्तर दिल्याने आम्ही आमचे उमेदवार मागे घेतोय असं त्यांनी सांगितलं. आता तुमची भूमिका कार्यकर्त्यांबरोबर बसून ठरवा. संघटना जाहीर होण्याआधी उमेदवार जाहीर होण्याआधी प्रसाद लाड यांनी प्रामुख्याने कालच म्हटलेलं आहे की आम्ही तुमचा प्रचार करणार नाही, आम्ही अमित ठाकरेंचा प्रचार करणार. कुठेतरी या वक्तव्यांमुळे महायुती मिठाचा खाडा पडू शकतो का? आपण फडणवीस साहेबांचंही भाषण ऐकलं असेल किंवा फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं होते की महायुती म्हणून आम्हाला तो धर्म पाळावा लागेल. वैयक्तिक मैत्रीय संबंध असू शकतात, त्या मैत्रीपोटी कोणी जर काही असं बोललं असेल तर ते प्रत्येक शब्दांचा काही मी उत्तर दिलं पाहिजे. मला असं वाटतं ती त्यांची मैत्रीमुळे त्यांनी काहीतरी वक्तव्य केलं असेल. संजय राऊत बोलले दादर आणि माही हा शिवसेनेचं जन्मस्थान आहे, तर इकडनं शिवसेनेनी उमेदवारी दिलीच पाहिजे आणि निवडणूक लढवलीच पाहिजे. आता ते माझ्याबद्दल बोलत असतील तर मी लढवणारच आहे. शेवटी बघा मी पुन्हा पुन्हा सांगतोय की मुख्यमंत्र्यांचा तसा एक आम्ही जो प्रस्ताव पाठवला होता त्याला सकारात्मक उत्तर आहे असं कळवलेलं आहे. शेवटी अंतिम निर्णय कार्यकर्त्यांचा असं सांगितलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं मी माघार घेणारच आहे असं काही गृहीत धरायची गरज तर राज ठाकरेंशी काही बोलणं झालेलं आहे का? त्यांचा काही फोन आला नाही. होता का? नाही 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 बिलकुल नाही. उगाच त्यांच्यावर एकीकडे राज ठाकरे यांच्या पक्षातल्या उमेदवारांची जी काही यादी स्पष्ट केलेली होती मुख्यमंत्र्यांना दिली होती त्यामध्ये कोणकोणते विभाग होते, कोणत्या उमेदवारांची ही लढत तुम्हाला वाटते की महायुतीला घातक ठरू शकते? ज्यामुळे महायुतीचे उमेदवार मनसेनेमुळे पराभूत होऊ शकतील असं जिथे वाटत होतं ते मुंबई शहरातले सगळेच मनसेनेचे उमेदवार माघार घ्यावी अशा प्रकारची माझी विनंती होती. त्यांनी सुद्धा माघार घ्यावी अशी तुमचं म्हणणं आहे? आता मला वाटतं मुंबईतले जेव्हा म्हणतो तेव्हा सगळे झाले ना. पण तिथे महायुतीने आता माझी भावना पुन्हा तुम्ही समजून घ्या की कुठल्याही 3 टर्म लढलेल्या आमदाराला मागे घ्यावं हे मनात कधीच नसेल. पण शेवटी आमचं धोरण किंवा ध्येय काय की शिंदेसाहेब पुन्हा मुख्यमंत्री बनले पाहिजेत, महायुतीची संख्या वाढली पाहिजे
आणि मग कधी जर काही तसं मनात आलं किंवा जर काही त्याग करावा लागला तर तो मोठ्या उद्दिष्टांसाठी करावा, आपल्या कार्यकर्त्यांना मतदारांना विश्वासात घेऊन करावा, अशा भावना होत्या. सर, तुमची भाषा थोडीशी बदलली वाटते, कारण का कालपर्यंत तुम्ही ठाम होतात, आज तुम्ही म्हणताय त्याग करावा लागेल, मुख्यमंत्री पदासाठी शिंदेने करायचं असेल तर आम्हाला माघार घ्यावी लागेल. ही भाषा कुठेतरी बदलली माघार घ्यावी लागेल आताही म्हणाल नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलंय, आपण दिलेला प्रस्ताव त्यांनी मान्य केलाय. तुम्ही काय करायचं, कार्यकर्त्यांशी बोलून ठरवा. त्यावेळेला मी आतापर्यंत म्हणालो नाही की मी माघार घेणार आहे. मी असंच म्हणतोय की मी 3 वेळा आमदार म्हणून, 3 वेळा नगरसेवक म्हणून इथे काम केलेलं आहे. कोणाचीच इच्छा नाही, कुठल्याही मतदारांची इच्छा नाही की मी माघार घ्यावी. त्यामुळे मला असं वाटतंय की कार्यकर्त्यांशी बोलून आपण या विषयावरती, मी आता सगळ्यांना बोलवलंय, आम्ही निर्णय घेऊ. एकीकडे श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारण्यात आली. तुमच्यावरचा दबाव हा वाढताना आम्हाला पाहायला मिळतो आहे. कुठेतरी एका मागोमाग एक जी उद्दिष्टाने आपण शिंदेसोबत आला होता, ते आता कुठेतरी त्याचा विसर शिंदेना पडलाय का? नाही, बिलकुल नाही. त्यांनी आजपर्यंत सांगितलं, मला सगळ्यात तू महत्वाचा वाटतोस, तू आमदार म्हणून मला पुन्हा हवायस. मात्र आलेला प्रस्ताव किंवा आम्ही दिलेला प्रस्ताव त्याचं काय झालं एवढंच मी तुम्हाला सांगितलं. त्यांनी मला यत्किंचितही सांगितलं नाही की तुम्ही माघार घ्या. त्यांनी म्हणाले कार्यकर्त्यांशी बोला, कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्या. किती दबाव याची अनेक उदाहरणं आपण वेळोवेळी बघताय. त्यामुळे मला असं वाटतं, ना शिंदेसाहेब दबावाला कुठल्या घाबरत ना मी नाही. मनसेनं एकूण तुमच्या उमेदवारांपेक्षा अधिकचे उमेदवार मुंबईत आणि संपूर्ण महाराष्ट्रात दिलेले आहेत. एकीकडे तुम्ही म्हणतात की सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावे, याचा मूळ उद्देश काय? कारण मनसेच्या उमेदवारांना उभं करणं कुठेतरी मराठी मतांचं विभाजन नाही वाटत का? नक्की आहे. मी ती अट किंवा ते सांगण्यामागचा उद्देश हाच आहे की मनसेने जर उमेदवार त्यांचे उभे राहिले तर महायुतीचा उमेदवाराला त्याचा फटका पडू शकतो, उमेदवार निवडून येण्याला अडचण येऊ शकतात. आणि म्हणून मी असं म्हणालो होतो की जर त्यांनी उमेदवारी सगळ्यांनी मागे घेतली तर मग एखाद्या ठिकाणी अशा प्रकारचा निर्णय घ्यायला कार्यकर्त्यांशी बोलून कठीण नाही. आणि त्यांनी तशा प्रकारच्या मागे घेतो असं म्हणाले, घेतला तर पुढे निर्णय घेता येईल. अनेक ठिकाणी तिरंगी लढत आहे, मग ते घाटकोपर पूर्वमध्ये असतील, दादरमध्ये असतील किंवा वर्डीमध्ये असतील. तुमच्या माघार घेण्यानं राजपुत्र अमित ठाकरेंना फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, मी यापूर्वीच आपल्याला सांगितलं, मी गट, बूथ, वॉर्ड ह्या सगळ्याचा अभ्यास गेली 30-40 वर्ष करतोय. आपण मला जर इथे बसून तुम्ही कुठला गट आणि कुठला बूथ कुठे आहे, तिथले मतदार किती हे विचारलं तर मी सांगू शकेन. आकडेवारी हेच सांगते की 30 वर्ष आमदार म्हणून काम केलेला सदा सरवणकर जर विड्रॉ झाला तर त्याचा फायदा तिसऱ्यालाच कोणाला होऊ नये ह्याची आम्हाला काळजी घ्यावी लागेल. आणि तसं चित्र तर दिसतंय. सर, या मतदारसंघामध्ये तुमच्या विरोधात जे शिवसेनेचे उमेदवार असणार त्यांचं सुद्धा कुठेतरी असं म्हणणं आहे की आम्ही त्यांच्यासोबत काम केलं, त्यामुळे ते माघार घेणार नाही असं सुद्धा ते म्हणतात. नाही, बरोबर. महेश माझ्याबरोबर काम केलेलं आहे. त्यांच्याबरोबर असलेले सगळे शाखा प्रमुख हे मी नियुक्त केलेले शाखा प्रमुख आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांचंही प्रेम माझ्यावर आहे. शेवटी ही लढत आहे, पक्षीय बांधिलकी आहे, आणि त्या पक्षीय बांधिलकीमुळे आम्ही एकमेकाच्या विरुद्ध लढतोय. शेवटी आमचं ध्येय हेच आहे की महायुतीचं सरकार आणणं. माघार घेण्याविषयी मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे तुमची. राज ठाकरेंचा जर फोन आला 3 वाजताच्या अलीकडे तर माघार घेणार? नाही, मी कोणाच्या फोननी माघार नाही घेणार. मी तेव्हाही सांगितलं, मी फक्त शिंदे साहेबांनी माघार घेण्यासाठी फोन नाही, त्यांनी सांगितलं तुम्ही दिलेला प्रस्ताव ते स्वीकारतायत, तुम्ही कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घ्या. त्याचा अर्थ असा आहे की त्यांनी माघारच घ्या असं काही सांगितलेलं नाही. ते म्हणाले कार्यकर्त्यांशी बोला. मला कार्यकर्ता हा त्याचं नाव उमेद होता कामा नये. आता 12 वाजता 3 तास बाकी, शेवटचं सांगून फायनल नाही, फायनल आता मला असं वाटतं तुम्ही हेच जे सांगताय, मी पुन्हा सांगितलं की मी सगळ्या शिवसैनिकांना बोलवलं. मी ज्यांच्या जीवावर ही निवडणूक लढवणार आहे त्या मतदारांशी सुद्धा माझं बोलणं सुरू आहे. लोकांचं म्हणणं असं माघार घ्यायची नाही, पण आम्ही बैठक सुद्धा करणार आहोत. काही पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी बोलवलेले आहेत. त्यानंतरच मला निर्णय घेता येईल. शेवटी कुठलाही आमदार किंवा कुठलाही उमेदवार हा एकटा नसतो किंवा निर्णय एकटा घेऊ शकत नाही.
आणि त्यामुळे शिंदे साहेबांनी सांगितलं तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांशी बोला आणि मला किती वाजेपर्यंत बैठक सुरू होईल काय निर्णय किती वाजतापर्यंत सरवणकर साहेब? आमची चर्चा आतापासूनच सुरू होईल, लगेचच सुरू होईल. नाही आमच्या सभेचं तुम्हाला कार्यकर्त्यांसोबत आम्हा लोकांना जो कात्रजचा घाट दाखवण्याचा प्रयत्न झाला असं काही नाही ना की आधीच तुम्ही माघार घेतलेली आहे आणि नाही बघा पुन्हा एकदा सांगतो माझी लढाई तेच सांगतो ना, माझी लढाई प्रचंड मोठ्या शक्तीच्या विरोधी आहे आणि मी एक सामान्य शिवसैनिक आहे. मला अशी खात्री होती त्यावेळेला किंवा मला असं सांगण्यात आलं होतं जर तुम्ही 1 वाजता सामनापासून निघालात तर 3 वाजेपर्यंत पोहोचू शकणार नाहीत, अनेक अडचणी येतील आणि तुमचा फॉर्म भरला जाणार नाही, ही भीती व्यक्त केली होती माझ्या अनेक सैनिकांना. म्हणून आम्ही जागोजागी काही सैनिक उभेही केले होते, तुमचे कॅमेरेही तिथे होते. आणि म्हणून मग आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानतो. आपलं उद्दिष्ट काय तर आपलं उद्दिष्ट योग्य वेळी फॉर्म भरणं. मध्ये आमचे सगळे कार्यकर्ते किंवा शिवसैनिक आक्रमक आहेत, तुम्हाला माहिती आहे. थोडंसं जर कोणी काय केलं तर तिथेच सगळा हिशोब पुरा झाला असता आणि मग खरोखरच 3 वाजेपर्यंत जाऊ शकलो नसतो. ही भावना आमच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आणि म्हणून मी म्हटलं ठीक आहे तुम्ही आत तिथे थांबा, मी भरून येतो, नंतर काढू रॅली. ती एक रणनीतीचा भाग आहे, त्याच्यात मला वाटतं विशेष असं काही नाही. आता अपेक्षित निर्णय किती वाजता अपेक्षित? आता लगेचच आम्ही पदाधिकाऱ्यांना बोलवलं, पत्रकं वाटायला कार्यकर्ते जात आहेत, ते आल्यानंतर मी त्याने एका आता तुमच्या समोर कशा बैठका तुम्ही घराच्या बाहेर ऑफिसच्या बाहेर सगळीकडे येता, अर्थात तुमचंही ते काम आहे. हो इथून हो हेच काम आहे, बरोबर आहे. इथून आम्ही कुठल्या तरी एका विशिष्ट ठिकाणी जाणार, तिथेही तुम्ही असणार, पण तिथे जाऊन आम्ही काही ठराविक पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहोत आणि मग निर्णय आम्ही कळवणार आहोत. मला हा डोळ्याचा त्रास आहे, म्हणजे कोणाला तरी वाटेल आसू आले म्हणून. का आपण रडणारे वगैरे बिलकुल नाही. तो बॅनरचा इथे वापरून करत होते. छान लावले, त्यांचे मी आभार व्यक्त करतोय. मतदारांच्या मनात सुद्धा तीच भावना आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.